साताऱ्याच्या फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या, हातावरच्या सुसाईड नोटमुळे खळबळ। पोलीस उपनिरीक्षकानं 4 वेळेला बलात्कार केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख। मृत महिला डॉक्टरवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी फलटणच्या खासदारानं दबाव टाकला। मृत डॉक्टरच्या आत्तेभावाचा आरोप, पोलीसही संशयाच्या घेऱ्यात। फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल, पीएसआय बदनेचं निलंबन तर दुसरा आरोपी बनकरलाही बेड्या ठोकण्याचे आदेश। दोन्ही फरार आरोपींचा शोध सुरू। जतच्या राजाराम बापू साखर कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं। वादानंतर राजे विजयसिंह डफळेंच्या नावाचा फलक अखेर हटवला, तर जयंत पाटलांनी कारखाना हडपल्याचा पडळकरांचा आरोप। आगामी काळात संघाला आंबेडकरवादीच हरवू शकतात। संभाजीनगरातील मोर्चा सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल, परवानगी नाकारल्यानंतरही मोठ्या संख्येने आंबेडकरवादी रस्त्यावर। तेलंगणाच्या कर्नूलमध्ये चालती बस आगीच्या भक्ष्यस्थानी, 20 जणांचा होरपळून मृत्यू। दुचाकीच्या धडकेमुळे बस पेटल्याची माहिती। अब की बार मोदी सरकार ही टॅगलाईन लिहिणाऱ्या पियुष पांडे यांचं निधन। हमारा बजाज आणि ठंडा मतलब कोका कोला या टॅगलाईन्सही होते जनक।